राजकारण हे नेहमी शक्यतांवर चालतं. इथं एक अधिक एक नेहमी दोनच होतो असं नाहीये. कधी तो 1.5 होतो तर कधी 2.5ही होतो. आता हे गणित मी का सांगतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच संख्याबळावर, याच आकड्यांवर सध्या महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक प्रचंड इंटरेस्टिंग होण्याची चर्चा सुरू आहे. कारण काय तर मुद्दा आहे 10व्या उमेदवाराचा. विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होतात. साधं गणित सांगतं की महायुतीकडे 8 जागा जिंकण्या इतकं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीला किमान 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. पण जर महायुतीनं आक्रमक भूमिका घेत 10वा उमेदवार रिंगणात उतरवला तर सगळं समीकरणच बदलू शकतं. अशा परिस्थितीत जर आघाडी, विशेषतः उद्धव ठाकरे गट मैदानात उतरला तर त्यांच्या उमेदवाराला क्रॉस वोटिंगचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं झालं तर महायुती फक्त 8 नाही तर 9 जागांवर ही झेंडा राहू शकतं आणि महाविकास आघाडीच्या हाती भोपळा लागू शकतो. मग नेमकं गणित काय आहे, कोणाकडे किती मतं आहेत आणि 10व्या उमेदवारामुळे खेळ कसा फिरू शकतो, चला बोलूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना, कट टू कटमध्ये आपलं स्वागत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या 23 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 2 मेपर्यंत उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल आणि 4 मे ही अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 12 मे रोजी 9 जागांसाठी मतदान होईल आणि निकालही तेव्हाच लागेल. आता थेट मुद्द्यावर यायचं झालं तर महाविकास आघाडीकडे पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. म्हणजेच एकूण 46 आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. 29 मतांचा कोटा या विधान परिषदेत आहे, तर त्यांचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. कोणाचा? महाविकास आघाडीचा. आणि त्याही नंतर सुमारे 17 मतं अतिरिक्त राहतात. या 17 मतांमध्ये अजून जर 10 ते 11 मतांची भर पडली तर दुसरा उमेदवारही उभा करता येऊ शकतो. मात्र मागच्या अनुभवाचा विचार करता काँग्रेस दुसरा उमेदवार देण्याचा धोका घेईल अशी शक्यता कमी आहे. कारण काय तर याचं कारण म्हणजे मागच्या वेळी 2022च्या विधान परिषदेच्या वेळी चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव. यावेळी भाजपनं 5वा उमेदवार म्हणून प्रसाद लाडांना उभं केलं. क्रॉस वोटिंग आणि संख्याबळाच्या जोरावर निकाल पलटवला आणि त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे पुन्हा तसाच धोका पत्करण्याची शक्यता काँग्रेसकडून यंदा तरी कमी आहे. काँग्रेसबद्दलच का असं तर राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी मतं ठाकरे गटाला जाणार आहेत. कारण राज्यसभेच्या वेळी ठाकरे गटानं शरद पवारांना पाठिंबा दिला होता आणि अशी अटच होती की विधान परिषदेला तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यायचा. त्यामुळे काँग्रेसच्या बाबतीत ही अतिरिक्त मतांचा आपण विचार करतोय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहण्याची शक्यता जास्त आहे. आता बघूयात महायुतीकडं. आता महायुतीचं गणित पाहिलं तर भाजपकडे 132 आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाकडे 57 तर अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत. म्हणजेच एकूण 230 आमदार महायुतीकडे आहेत. परत एकदा 29 मतांचा कोटा धरला तर 7 ते 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात आणि हे सगळं गणित अतिरिक्त मतांवर ठरते. म्हणजे भाजपकडे 16 मतं अतिरिक्त राहतात. शिवसेना शिंदे गट 57 आमदार असल्यामुळे त्यांचे 2 उमेदवार जवळपास निश्चित मानले जातात. म्हणजे दुसऱ्या उमेदवारासाठी लागणारं 1 मत महायुतीकडून सहज दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शिवसेनेचे 2 उमेदवार निश्चित आहेत. अजित पवार गटाकडे 41 आमदार असल्यामुळे त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो आणि 12 मतं अतिरिक्त राहतात. आता हीच 12 मतं महायुतीच्या गणितात निर्णायक ठरतात आणि भाजपसाठी महत्त्वाचे ठरतात. परत एकदा बघा, भाजपबद्दल बोलायचं झालं तर 132 आमदारांच्या बळावर 4 उमेदवार विधान परिषदेत भाजप निवडून येऊ शकतं आणि 16 मतं अतिरिक्त राहतात. आता ही 16 मतं आणि अजित पवार गटाची 12 मतं अशा 28 मतांची ताकद तयार होते आणि त्यामुळे इकडची तिकडची मतं घेऊन म्हणजे एखादं दुसरं मत घेऊन भाजपसाठी 5वा उमेदवार जोडणं अजिबात अवघड नाही. म्हणजेच हे संपूर्ण जर गणित बसवलं तर भाजप आपला 5वा उमेदवारही निवडून आणू शकतो अजित पवार गटाच्या मदतीने आणि याच आधारावर महायुतीच्या 8 जागा जवळपास निश्चित मानल्या जातात. आता खरी लढाई सुरू होते ती 9व्या जागेसाठी. तर बघा, उद्धव ठाकरे विधान परिषदेतून यंदा मैदानात उतरले तर या ठिकाणी भाजपकडून 10वा उमेदवार देण्याची शक्यता अधिक वाढते. याआधी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते आणि नंतर ते विधान परिषदेवर जाऊन मग ते आमदार झाले. तर ती निवडणूक जी झाली होती ती बिनविरोध झाली होती. मात्र आता जागांचं गणित आणि उमेदवार यांचं गणित तसं तेव्हा बसलं होतं. यंदा बसेल अशी परिस्थिती नाही. यंदा परिस्थिती वेगळी आहे. आता सरळ निवडणूक नाही आहे तर इथं घोडेबाजार,
क्रॉस वोटिंग आणि पसंतीच्या मतांचा खेळ निर्णायक ठरणार आहे आणि याचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण महाविकास आघाडीकडं जे अतिरिक्त मत आहेत, आता जर 9व्या जागेसाठी खरी लढत झाली आणि महायुतीनं 10वा उमेदवार उतरवला तर ही जी अतिरिक्त मत आहेत ती निर्णायक ठरू शकतात. इथं महायुतीकडून आक्रमक रणनीती राबवली जाऊ शकते. भाजप किंवा महायुती एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरून संपूर्ण निवडणुकीचं गणित बदलण्याचा प्रयत्न करू शकते आणि जर अशा वेळी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटातून एखादा उमेदवार मैदानात उतरला तर त्याच्यासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. काही मतं फुटू शकतात, पसंतीच्या मतांचा खेळ फिरू शकतो आणि आघाडीची अतिरिक्त मतंही वळवली जाऊ शकतात. कोण आमदार कधी फुटतील सांगताही येत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे राजकारण हे फक्त बेरजेवर नाही तर शक्यतांवर चालतं आणि जर या शक्यता महायुतीच्या बाजूने गेला तर महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो आणि अशा परिस्थिती जर निर्माण झाली तर 9 पैकी 9 जागांवर विधान परिषदेत महायुतीचं वर्चस्व दिसू शकतं. ठाकरेंना धक्का बसू शकतो, पर्यायाने आघाडीला पण धक्का बसू शकतो. या गरजांवर आणि या शक्यतांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.